requirement engineering. Modeling principles, there are two modeling principles: analysis modeling principles and design modeling principles. Okay, so modeling principles, we create models to gain a better understanding of the actual entity to be built. When entity to be built is software, our model must take a different form. It must be capable of representing the information that software transforms, the architecture and the functions that enable the transformation to occur, the features that user desire, and the behavior of the system as a transformation is taking place. आपण मॉडेल कशासाठी डिझाईन करत असतो? जी आपल्याला सिस्टीम डेव्हलप करायची आहे त्याचं प्रॉपरली अंडरस्टँडिंग होण्यासाठी. ओके, सपोज आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचं आहे, तर ते सॉफ्टवेअर कोणते कोणते फंक्शन्स परफॉर्म करत आहे, परत त्याच्यात कोणती कोणती ट्रान्सफॉर्मेशन कोणत्या कंपोनंट कडून कुठे फ्लो होतीये, हे सगळं तुमच्या प्रॅक्टिशनर्स म्हणजे कोण? स्टेक होल्डर्स, म्हणजे जे की लोक ह्याच्यावर काम करतायत, तुमच्या सिस्टीम डेव्हलपमेंटवर काम करतायत, त्यांना समजण्यासाठी आपण काय करत असतो? हे मॉडेल डेव्हलप करत असतो. ओके, मॉडेल मस्ट अकॉम्प्लिश these objectives at different levels of abstraction. First, depicting the software from the customer's viewpoint, and later representing the software at a more technical level. तुमचं जे मॉडेल तुम्ही डिफाईन करणार आहात त्याच्यात दोन टाईपचे ऑब्जेक्टिव्ह त्यांनी ब्रॉडली कॅटेगरीजमध्ये हे केलेले, डिवाइड केलेत. ओके, तर त्यांनी जे ऑब्जेक्टिव्स तुम्हाला जी सिस्टीम तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड करते ते म्हणजे कोणते? की कस्टमर व्ह्यू पॉईंटने कोणते कोणते रिक्वायरमेंट्स नेसेसरी आहेत, आणि लॅटर रिप्रेझेंटिंग द सॉफ्टवेअर ॲट अ मोर टेक्निकल लेवल, म्हणजे तुमच्या सॉफ्टवेअरचा टेक्निकल व्ह्यू कोणाला कळणार आहे? फक्त तुमचे डेव्हलपर लोकांना वगैरे. ओके, देन इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वर्क, टू क्लासेस ऑफ मॉडेल्स कॅन बी क्रिएटेड. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुमचे दोन मॉडेल्स क्रिएट केले जातात ड्युरिंग द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट और ड्युरिंग द मॉडेलिंग. फर्स्ट वन इज रिक्वायरमेंट्स मॉडेल्स अँड सेकंड वन इज डिझाईन मॉडेल. रिक्वायरमेंट मॉडेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनालिसिस मॉडेल. ओके, फर्स्ट वन ॲनालिसिस मॉडेलिंग प्रिन्सिपल्स. सो आता हे ॲनालिसिस मॉडेल डेव्हलप करताना किंवा डिझाईन करताना तुम्हाला कोणते कोणते प्रिन्सिपल्स फॉलो करावे लागतात? ओके, रिक्वायरमेंट्स मॉडेल्स ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनालिसिस मॉडेल्स रिप्रेझेंट कस्टमर रिक्वायरमेंट्स बाय डिपिक्टिंग द सॉफ्टवेअर इन 3 डिफरंट डोमेन्स. तुमचं जे रिक्वायरमेंट मॉडेल आहे किंवा ॲनालिसिस मॉडेल आहे ते काय करतं? तुमचे कस्टमरच्या जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याला रिप्रेझेंट करतं. ओके, ते रिप्रेझेंट करत असताना ते 3 गोष्टींमध्ये किंवा 3 डोमेन्समध्ये तुमचे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत कस्टमरच्या त्या हे करतं, रिप्रेझेंट करतं. ओके, कोणत्या डोमेनमध्ये? द इन्फॉर्मेशन डोमेन, द फंक्शनल डोमेन अँड द बिहेवियरल डोमेन. ओके, 3 डोमेनमध्ये तुमचं जे रिक्वायरमेंट मॉडेल आहे, रिक्वायरमेंट मॉडेल रिप्रेझेंट्स द रिक्वायरमेंट्स ऑफ द कस्टमर्स इन 3 टाइप्स ऑफ डोमेन. फर्स्ट वन इज इन्फॉर्मेशन डोमेन, देन फंक्शनल डोमेन अँड बिहेवियरल डोमेन. Okay, so principle 1 is the information domain of a problem must be represented and understood. The information domain encompasses the data that flow into the system, the data that flow out of the system, and the data stores that collect and organize persistent data objects. तुमचं जे इन्फॉर्मेशन डोमेन आहे ते क्लिअर पाहिजे तुमच्या डिझायनरला. ओके, जो ॲनालिसिस मॉडेलिंग करत आहे त्याला ते इन्फॉर्मेशन डोमेन क्लिअर पाहिजे. इन्फॉर्मेशन डोमेन म्हणजेच काय असतं? की त्याच्यात काय काय असतं? की तुमच्या सिस्टीममध्ये कुठून कुठून डेटा एंटर होतोय, म्हणजे इन होतोय, कोणता डेटा ट्रान्सफॉर्म होते आउट ऑफ द सिस्टीम. ओके, म्हणजे इनपुट डेटा, आउटपुट डेटा, नंतर डेटा स्टोअर्स दॅट कलेक्ट अँड ऑर्गनाइज पर्सिस्टंट डेटा ऑब्जेक्ट्स. तुम्ही कोणत्या डेटा स्टोअर्सला डेटा स्टोअर करताय सिस्टीमसाठीचा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इन्फॉर्मेशन डोमेनमध्ये येतात. ओके, तर तुमचं जे इन्फॉर्मेशन डोमेन आहे ते क्लिअरली अंडरस्टूड पाहिजे डिझायनरला आणि रिप्रेझेंट केलं पाहिजे त्यांनी. ह्या 3ही गोष्टी त्याने रिप्रेझेंट केल्या पाहिजे: इनपुट डेटा, आउटपुट डेटा फ्रॉम द सिस्टीम आणि डेटा स्टोअर्स. प्रिन्सिपल 2, द फंक्शन्स दॅट द सॉफ्टवेअर परफॉर्म्स मस्ट बी डिफाईन्ड. द फंक्शन्स दॅट द सॉफ्टवेअर परफॉर्म्स मस्ट बी डिफाईन्ड. कोणते फंक्शन्स तुमच्या सिस्टीमने परफॉर्म करत आहे, तुमची सिस्टीम कोणते
परफॉर्म करणार आहे फंक्शन्स ते काय केले पाहिजे, डिफाईन केले पाहिजे डिझायनरने मॉडेलमध्ये. ओके, रिक्वायरमेंट मॉडेलमध्ये सॉफ्टवेअर फंक्शन्स प्रोव्हाइड बेनिफिट टू एंड युजर्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड इंटरनल सपोर्ट फॉर दोज फीचर्स दॅट आर user visible. Some functions transform data that flow into the system. Functions can be described at many different levels of abstractions, ranging from a general statement of purpose to a detailed description of a processing elements. सॉफ्टवेअर फंक्शन्स जे असतात, म्हणजे फंक्शन्स म्हणजे काही काही टास्क तुमच्या सिस्टीमने परफॉर्म केलेले की जे युजर पॉईंट ऑफ व्ह्यूने पण काय असतात, इम्पॉर्टंट असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही काही फंक्शन्स थ्रू तुमच्या सिस्टीममध्ये डेटा एंटर होत असतो, तो डेटा काय असतो, युजफुल असतो बाकीच्या कंपोनंटसाठी. ओके, सो फंक्शन्स जे आहेत तुमच्या सॉफ्टवेअरचे ते काय पाहिजे, क्लिअरली डिफाईन केलेले पाहिजेत बाय द डिझाईन मॉडेल. डिझाईन मॉडेलमधलं कोणतं मॉडेल पाहतोय आपण, हा रिक्वायरमेंट मॉडेलसाठीच्या ॲनालिसिस मॉडेलसाठीचे प्रिन्सिपल्स पाहतोय. प्रिन्सिपल 3, द बिहेवियर ऑफ द सॉफ्टवेअर ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ एक्सटर्नल इव्हेंट्स मस्ट बी रिप्रेझेंटेड. The computer software shows its behavior by its interaction with the external environment. Input provided by end users, control data provided by an external system, or monitoring data collected over a network all cause the software to behave in a specific way. तुमचं जे सॉफ्टवेअरचं इंटरॅक्शन आहे एक्सटर्नल सिस्टीमसोबत किंवा युजरसोबत, ओके, ते काय केलं पाहिजे, रिप्रेझेंट केलं पाहिजे की युजरने जर इंटरॅक्ट केलं अशा पद्धतीने तर कोणत्या स्टेटला जाईल, तुमचं रिक्वायरमेंट काय आहे नक्की. ओके, नंतर द कम्प्युटर सॉफ्टवेअर शोज इट्स बिहेवियर बाय इंटरॅक्शन्स विथ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. सपोज एक्सटर्नल सिस्टीम असेल कोणतं दुसरं ॲप्लिकेशन, त्यांनी जर आपल्या सिस्टीमशी कम्युनिकेट केलं तर कशी सिस्टीम आपली बिहेव करेल. ओके, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट केल्या पाहिजे तुमच्या मॉडेलमध्ये, रिक्वायरमेंट मॉडेलमध्ये. Principle 4, the models that depict information, function and behavior must be partitioned in manner that uncovers detail in a layered or hierarchical fashion. Requirement modeling allows you to better understand the problem and establishes a basis for the solution. Complex problems are difficult to solve as a whole. For this reason, you should use a divide and conquer strategy. A large complex problem is divided into sub-problems until each sub-problem is relatively easy to understand. This concept is called partitioning or separation of concerns, and it is the key strategy in the requirement modeling. Requirement modeling ची key strategy काय आहे, partitioning or the separation of concerns. तुमचं जे रिक्वायरमेंट मॉडेल आहे त्याने काय करायला हवं, डिझाईन मॉडेल म्हणजे रिक्वायरमेंट मॉडेल बिल्ड करताना जो कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करायला पाहिजे. ओके, त्याला काय म्हणायचं, डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी. आणि जे छोटे छोटे पार्ट्स आहेत त्याच्यासाठी सोल्युशन शोधायचं आहे. ओके, म्हणजे जे तुमचं डोमेन्स आहेत ते काय होतील, छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड होतील आणि त्या छोट्या छोट्या पार्टसाठी जोपर्यंत तुमचं सोल्युशन भेटत नाही तोपर्यंत तुमची प्रोसेस कंटिन्यू चालत राहणार आहे. ओके, अशा पद्धतीने म्हणजे लेअर्ड अप्रोचने किंवा डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजीने प्रॉब्लेम्स सॉल्व करायला हवेत. प्रिन्सिपल 5, द ॲनालिसिस टास्क शूड मूव्ह फ्रॉम इसेन्शियल इन्फॉर्मेशन टुवर्ड इम्प्लिमेंटेशन डिटेल. तुमचं जे ॲनालिसिस टास्क असतं त्याचं डायरेक्शन कुठून पाहिजे, तुमच्या रिक्वायरमेंटसाठीचे इसेन्शियल इन्फॉर्मेशन कोणते आहे आणि टू द इम्प्लिमेंटेशन डिटेल. म्हणजे ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे की तुम्हाला काय इम्प्लिमेंट करायचे अशी डायरेक्शन त्याची पाहिजे. ओके, द ॲनालिसिस टास्क शूड मूव्ह फ्रॉम इसेन्शियल इन्फॉर्मेशन टुवर्ड्स द इम्प्लिमेंटेशन डिटेल. इम्प्लिमेंटेशन डिटेल म्हणजे काय असतात, कोडिंग डिटेल्स. रिक्वायरमेंट मॉडेलिंग बिगिन्स बाय डिस्क्रायबिंग द प्रॉब्लेम फ्रॉम द एंड युजर्स पर्स्पेक्टिव्ह. तुमचं रिक्वायरमेंट मॉडेलिंगची सुरुवात कुठून झाली पाहिजे की तुमचा युजरचा प्रॉब्लेम काय आहे नक्की त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या टाईपच्या इन्फॉर्मेशननी सुरुवात झाली पाहिजे. नंतर द इसेन्स ऑफ द प्रॉब्लेम इज डिस्क्राइब्ड विदाउट एनी कन्सिडरेशन ऑफ हाऊ अ सोल्युशन विल बी इम्प्लिमेंटेड. तुमचं प्रॉब्लेमचं इसेन्शियल इन्फॉर्मेशन काय असते की तुमचा हा प्रॉब्लेम इम्प्लिमेंट कसा होऊ शकतो, कसं सोल्युशन तुम्ही त्याला फाइंड आउट करणार आहे, हे सेकंड स्टेप झाली. आता डिझाईन मॉडेलिंग प्रिन्सिपल्स सेकंड काय आहे, मॉडेलिंग प्रिन्सिपल्समध्ये दुसरा पार्ट आहे डिझाईन मॉडेलिंग प्रिन्सिपल्स. डिझाईन मॉडेल्स रिप्रेझेंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉफ्टवेअर दॅट हेल्प प्रॅक्टिशनर्स टू कन्स्ट्रक्ट इट इफेक्टिवली, दॅट इज द आर्किटेक्चर, द युजर इंटरफेस, द कंपोनंट लेवल डिटेल. तुमचं जे डिझाईन मॉडेल आहे ते सॉफ्टवेअरच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या वेने डिफाईन करतं
आर्किटेक्चर, युजर इंटरफेस आणि तुमचं जे कंपोनंट लेवल डिटेल आहे, ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही रिप्रेझेंट करून तुम्ही काय करत असता, डिझाईन मॉडेल डिझाईन करत असता. ओके. द प्रिन्सिपल वन इज डिझाईन शुड बी ट्रेसेबल टू द रिक्वायरमेंट्स मॉडेल. तुम्ही जेव्हा डिझाईन करताय, ओके, तुम्ही जर डिझाईन केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर रिक्वायरमेंट्स मॉडेल फाइंड आउट करायचं असेल तर ते पॉसिबल हवं. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, रिक्वायरमेंट्स मॉडेलचा रेफरन्स घेऊनच डिझायनरने डिझाईन मॉडेल डिझाईन करायचं आहे. द ॲनालिसिस मॉडेल डिस्क्राइब्स द इन्फॉर्मेशन डोमेन ऑफ द प्रॉब्लेम, user visible functions and various things about system. The design model translates this information into the architecture, a set of subsystems that implements the major functions, and a set of component level designs that are the realization of analysis classes. तुमचं ॲनालिसिस मॉडेल काय हे करत होतं, डिस्क्राईब करत होतं तुमचं इन्फॉर्मेशन डोमेन ऑफ द प्रॉब्लेम. तुमच्या युजरला कोणते कोणते फंक्शन्स दिसणार आहेत, ओके, कोणत्या कोणत्या गोष्टी तुमचं सॉफ्टवेअर काय करणारे, परफॉर्म करणारे. नंतर ना ह्या गोष्टीच कलेक्ट करून तुमचं डिझाईन मॉडेल काय करतं, ही जी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन डोमेन, त्याचं कशात ट्रान्सलेशन करतं, आर्किटेक्चरमध्ये. आर्किटेक्चरमध्ये काय असतं की सेट ऑफ सबसिस्टीम्स, म्हणजे तुमच्या सिस्टीममधल्या छोट्या छोट्या सिस्टीम्स कोणत्या आहे, त्या सिस्टीम्स कोणते कोणते मेजर फंक्शन्स काय करतायत, परफॉर्म करतायत. ओके. नंतर ना कंपोनंट लेवल डिझाईन, म्हणजे कोणते कोणते कंपोनंट्स आहेत, त्याचं डिझाईन काय आहे. ओके. म्हणजे तुमचं रिक्वायरमेंट मॉडेलवरूनच तुमचं डिझाईन हे होत असतं. ओके. डिझाईन, त्याच्यामुळे डिझायनरने रिक्वायरमेंट मॉडेल्सचा हे घेतला पाहिजे रेफरन्स. प्रिन्सिपल 2, ऑलवेज कन्सिडर द आर्किटेक्चर ऑफ द सिस्टम टू बी बिल्ड. Software architecture is a skeleton of the system to be built. It affects interfaces, data structures, program control flow and behavior, the manner in which testing can be conducted, the maintainability of the resultant system, and much more. For all these reasons, design should start with architectural consideration. जेव्हा तुमचं आर्किटेक्चर बनतं तेव्हा आर्किटेक्चर बनता नेहमी काय हे करायचे, तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करताना तुम्ही काय करायचे, सॉफ्टवेअर आर्किटेक्चरला रेफर करायचं आहे. कारण की सॉफ्टवेअर आर्किटेक्चर म्हणजे काय असतं, तुमचं स्केलेटन असतं. म्हणजे काय बाबा, एक आराखडा आहे. ओके. म्हणजे एक आर्किटेक्चर म्हणजे काय की तो एक सांगाडा आहे, त्याच्यात तुम्हाला सिस्टीम बसवायची, सिस्टीमचे फीचर्स बसवायचे. ओके. तर तुमचं सॉफ्टवेअर आर्किटेक्चर कशावर अफेक्ट करत असतं, तुमचे इंटरफेसेस असतील. इंटरफेसेस म्हणजे काय, तुमची जी सिस्टीम आहे त्याच्या सबसिस्टीममध्ये काय काय इंटरॅक्शन्स आहेत, त्यांचे काय रिलेशन्स आहेत. ओके. नंतर डेटा स्ट्रक्चर्स, म्हणजे कोणते कोणते डेटा स्ट्रक्चर्स तुम्ही डेव्हलप करण्यासाठी यूज करताय. देन प्रोग्राम कंट्रोल फ्लो, तुमचं जे कोडिंग आहे त्याच्यातलं कंट्रोल फ्लो कसा आहे, त्या सिस्टीमचं बिहेवियर कसं आहे. नंतर कोणत्या कोणत्या टेस्टिंग कसं डन होणार आहे. ओके. नंतर मेंटेनेबिलिटी ऑफ द रिझल्टंट सिस्टीम, तुमचं सिस्टीम कशी मेंटेन होणार आहे. ओके. अशा सगळ्या गोष्टी तुमचं सॉफ्टवेअर आर्किटेक्चर काय करत असतं, अफेक्ट करत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही डिझाईन हे करताना डिझाईन शूड स्टार्ट विथ द आर्किटेक्चरल कन्सिडरेशन. तुमचं आर्किटेक्चर कन्सिडर करूनच तुम्ही डिझाईन स्टार्ट करायला हवं. प्रिन्सिपल 3, डिझाईन ऑफ डेटा इज ॲज इम्पॉर्टंट ॲज डिझाईन ऑफ प्रोसेसिंग फंक्शन्स. डेटा डिझाईन, तुमचं जे डेटाचं डिझाईन आहे ते तितकंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही ज्या डेटाच्या प्रोसेसिंगच्या फंक्शन्सला जेवढं इम्पॉर्टंट आहे तसं सेम इम्पॉर्टंट कशाला आहे, तुम्हाला डेटाच्या डिझाईनला सुद्धा आहे. म्हणजे जो काही डेटा तुम्ही यूज करणार आहात तुमच्या सिस्टीममध्ये त्याला पण तितकंच इम्पॉर्टंट द्यायला हवं डिझायनरने. ओके. Data design is an essential element of architectural design. Data design is an essential element of the architectural design. The manner in which the data objects are realized within the design cannot be left to chance. A well-structured data design helps to simplify a program flow, makes the design and implementation of software components easier, and makes overall processing more efficient. तुमचं जे डेटा डिझाईन आहे त्याला आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये इम्पॉर्टन्स आहे. ओके. ते नेसेसरी आहे. कशासाठी नेसेसरी आहे की तुमचं जेव्हा डेटा डिझाईन आहे ते वेल स्ट्रक्चर्ड असेल, ओके, वेल असेल, तेव्हाच काय होणार आहे, तुमचं जे प्रोग्राम फ्लो आहे ते समजायला सिम्प्लिफाय होईल. ओके. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती सिम्पल होईल किंवा ते समजायला इझी जाईल. नंतर ना तुमचं जे इम्प्लिमेंटेशन आणि सॉफ्टवेअरचे कंपोनंट्सचं जे
डिझाईन आहे ते समजायला पण काय जाणार आहे, इझी जाणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं ओव्हरऑल प्रोसेसिंग मोर इफिशियंट होणार आहे, जास्त इफिशियंट होणार आहे. सो डेटा डिझाईनला पण तेवढंच इम्पॉर्टंट द्यायचं जेवढं तुम्ही डेटा प्रोसेसिंग फंक्शन्सला देत आहात. ओके. Then principle 4, interfaces both the internal and external must be designed with care. तुम्ही इंटरफेसेस जेव्हा डिझाईन करताय, इंटरफेसेस म्हणजे काय, तुमच्या सिस्टीमचं बाहेरच्या एखाद्या एक्सटर्नल सिस्टीमशीचं इंटरॅक्शन कसं आहे, परत युजरसोबतचं इंटरॅक्शन कसं आहे, तुमचे जे सिस्टीममध्ये सब कॉम्पोनंट्स आहेत त्यांचे इंटरफेसेस कसे आहेत, हे डिझाईन करताना विथ केअर. ओके, म्हणजे काळजी घेतली पाहिजे. The manner in which data flows between the components of a system has much to do with processing efficiency, error propagation, and design simplicity. A well-designed interface makes integration easier and assists the tester in validating component functions. जेवढे तुमचे इंटरफेसेस क्लिअरली डिफाईंड असतील तेवढं तुमच्या टेस्टरला आणि प्रोग्रामरला इझी जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुमचं व्हॅलिडेशन वगैरे करताना काय होणार आहे, टेस्टरला आणि वेल डिझाईन्ड इंटरफेस मेक्स इंटिग्रेशन इझियर. तुम्हाला जेव्हा कोड हे करायचं असेल, इंटिग्रेट करायचं असेल, तो इझी जाईल. नंतर टेस्टरला व्हॅलिडेशन परफॉर्म करताना पण काय होईल, इझी जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचे इंटरफेसेस डिझाईन करताना डिझायनरे काळजी घेतली पाहिजे. प्रिन्सिपल 5, यूजर इंटरफेस डिझाईन शुड बी टर्न टू द नीड्स ऑफ द एंड यूजर. यूजर इंटरफेस डिझाईन शुड बी टर्न टू द नीड्स ऑफ द एंड्स यूजर. तुमचा जो यूजर इंटरफेस असतो, यूजर इंटरफेस म्हणजे काय की तुम्ही यूजरला काय शो करताय. तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना, फंक्शन प्रोव्हाइड करत असताना तुम्ही जो ग्राफिकल पार्ट जो यूजरला दिसतो स्क्रीनवर त्याला काय म्हणायचं, GUI म्हणजे ग्राफिकल यूजर इंटरफेस. तो जर एकदम सिम्पल आणि अंडरस्टँडेबल असेल ना तर तुमचं म्हणजे सिस्टीम छान आहे असं एंड युजर प्रेडिक्ट करतो. ओके, त्याच्यामुळे तुमचं इंटरनल फंक्शन्स किती कॉम्प्लेक्स आहेत त्यापेक्षा तुमच्या युजर इंटरफेसला खूप महत्त्व असतं. डिझायनरने पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. द युजर इंटरफेस इज द व्हिजिबल मॅनिफेस्टेशन ऑफ द सॉफ्टवेअर. ओके, नो मॅटर हाऊ सॉफिस्टिकेटेड इट्स इंटरनल फंक्शन्स, नो मॅटर हाऊ comprehensive its data structures, no matter how well designed its architecture, a poor interface design often leads to the perception that the software is bad. तुम्ही जे इंटरनल फंक्शन्स आहेत ती किती सिम्प्लिफाईड केलेत त्याला एवढं जेवढं महत्त्व नाही. परत तुम्ही डेटा स्ट्रक्चर्स कोणते यूज केले, तुम्ही आर्किटेक्चर कसं ड्रॉ केले त्याला जेवढं महत्त्व नाही तेवढं कशाला महत्त्व आहे, तुमच्या युजर इंटरफेसला. जर युजर इंटरफेस तुमचा जर हे असेल, बॅड असेल, तर ते काय म्हणणार आहेत की कस्टमर काय म्हणेल की सॉफ्टवेअर बॅड आहे. सो युजर इंटरफेस डिझाईन शुड बी टर्न टू नीड्स ऑफ द एंड युजर. हे लक्षात ठेवायचं की त्याला भरपूर इम्पॉर्टन्स आहे, डिझायनर हे लक्षात ठेवायचं आहे. प्रिन्सिपल 6, कंपोनंट लेवल डिझाईन शुड बी फंक्शनली इंडिपेंडंट. कंपोनंट लेवल डिझाईन शुड बी फंक्शनली इंडिपेंडंट. तुमचे जे डिफरंट कंपोनंट्स असतात सिस्टीममधले सब कंपोनंट्स, त्याचं हे काय पाहिजे, ते सगळे त्याचं जे डिझाईन तुम्ही करणार आहे, डिझायनर जेव्हा करणार आहे त्याचं डिझाईन काय पाहिजे, बाकीच्या ह्याच्यापासून इंडिपेंडंट पाहिजे, बाकीच्या कंपोनंट्सपासून. The functionality that is delivered by a component should be cohesive, that is should focus on one and only one function or subfunction. तुमचे जे कंपोनंटचे फंक्शन्स आहेत ते काय पाहिजे, इंडिपेंडंट पाहिजे फ्रॉम अदर कंपोनंट्स फंक्शन. प्रिन्सिपल 7, components should be loosely coupled to one another and to the external environment. लूजली कपल्ड म्हणजे काय की त्यांचं कपलिंग लूज पाहिजे. लूज कपलिंग म्हणजे जास्तीत जास्त इंटरफेस नको आहे. ओके, म्हणजे कमी इंटरफेसमध्ये जर फंक्शन हे होत असेल, कंपोनंट्सचा इंटरफेस कमीत कमी हे करायचं आहे. ओके, जेवढा इंटरफेस जास्त, इंटरॅक्शन जास्त, तेवढे काय होते ते एररला कॉज होतो, एरर कॉज होणार आहे. कपलिंग इज अचिव्ड इन मेनी वेज व्हाया कंपोनंट इंटरफेस बाय मेसेजिंग थ्रू ग्लोबल डेटा. तुमचं जे कपलिंग आहे तुमच्या कंपोनंट्समधलं ते 2-3 वेजनी तुम्ही अचीव करू शकता. एकतर कंपोनंट डिरेक्टली इंटरफेस, नंतर कंपोनंट तुमचे मेसेजनी कम्युनिकेट करू शकता, किंवा मग जे आपण ग्लोबल डेटा म्हणतो. ग्लोबल डेटा म्हणजेच काय की आता सपोज आपण प्रोग्रॅममध्ये कॉमन डेटा 2 फंक्शनसाठी सपोज आपण प्रोग्रॅममध्ये कॉमन डेटा काय करतोय, डिफाईन करतोय. त्याच्या थ्रू पण काय होतात, तुमचे फंक्शन्स जे असतात, लोकल फंक्शन्स, ते कम्युनिकेट होत असतात. ओके, तर हे जे कपलिंग आहे ते काय पाहिजे, लूजली कपल्ड पाहिजे.
As the level of coupling increases, the likelihood of error propagation also increases and overall maintainability of the software decreases. जेवढं तुमचं कपलिंग जास्त असतं तेवढं तुमचा एररचा रेट वाढतो, त्याच्यामुळे जी मेंटेनॅबिलिटी आहे हे फंक्शन काय होणार आहे तुमचं सॉफ्टवेअरचं डिक्रीज होणार आहे. सो लूजली कपल्ड तुमचे जे कंपोनंट्स आहेत ते लूजली कपल्ड हवेत. प्रिन्सिपल 8, डिझाईन रिप्रेझेंटेशन मॉडेल्स शूड बी इझिली अंडरस्टँडेबल. तुमचे जे डिझाईन मॉडेल्स आहेत ते इझिली अंडरस्टँडेबल पाहिजे. खूप कॉम्प्लेक्स असं डिझाईन मॉडेल बनवायचं नाही, जेणेकरून बाकीच्या तुमचे जे प्रॅक्टिशनर्स आहेत, स्टेक होल्डर्स आहेत, जे की सिस्टीम डेव्हलप करताय त्यांना ते इझिली अंडरस्टँड झालं पाहिजे. द पर्पज ऑफ डिझाईन इज टू कम्युनिकेट इन्फॉर्मेशन टू प्रॅक्टिशनर्स हू विल जनरेट कोड, टू दोज हू विल टेस्ट द सॉफ्टवेअर अँड टू others who may maintain the software in the future. If the design is difficult to understand, it will not serve as an effective communication medium. तुम्ही डिझाईन मॉडेल कशासाठी बनवत असता की जे कोड करणारे सिस्टीमवर, जे टेस्ट करणारे, जे सिस्टीम मेंटेन करणारे त्यांना तुमच्या सिस्टीमचा फ्लो समजायला हवा, याच्यासाठी करता की नाही. तर जर डिझायनरने खूप कॉम्प्लेक्स डिझाईन बनवलं आणि ते जर स्टेक होल्डरला कळालंच नाही तर त्याचा नो ऑफ यूज, ते बेटर कम्युनिकेशन मीडियम असू शकत नाही. सो डिझाईन रिप्रेझेंटेशन शुड बी इझिली अंडरस्टँडेबल. ओके, हे होते तुमचे मॉडेलिंग प्रिन्सिपल्स. मॉडेलिंग प्रिन्सिपल्स आपण 2 वेजने पाहिले. ओके, तुमचं मॉडेलिंग प्रिन्सिपल्स 2 पार्टमध्ये डिवाइड झालेले होते, ॲनालिसिस मॉडेलिंग प्रिन्सिपल्स आणि डिझाईन मॉडेलिंग प्रिन्सिपल्स. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट इन दिस व्हिडिओ you can call or message me.